सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 22वा भाग सादर करते. पितामह दुदाजींचे छत्र हरपले या 9व्या प्रकरणाची सुरुवात आज आपण करतो आहोत. मीरा शेवटी विवाहास तयार झाली आहे. ही वार्ता राणीसांनी कधीच राजे बिरमदेव आणि तिचे पिता कुंवर रतनसिंह यांच्या कानी घातली होती. त्यांनीही मग आनंदाने मीरेसाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. अर्थातच दुदाजींना मात्र याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना आपल्या नातीचा किती लळा आहे हे ठाऊक होतं. त्यांनी कधीच मीरेच्या मनाविरुद्ध काही केलं नसतं आणि करूही दिलं नसतं याची त्यांना पूर्ण कल्पना होती. राज्यकारभार ज्येष्ठ पुत्र बिरमदेवांच्या हाती दिल्यानंतर राजे दुदाजी आपला बराचसा वेळ सत्संग, पूजा अर्चा आणि साधू संतांच्या सहवासात घालवत असत. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती अधिकच क्षीण झाली होती. देह थकला होता. अलीकडे त्यांना फार चालवतही नसे. त्यामुळे आपल्या महालातून ते मीरेच्या कृष्णकुंज मंदिरात जाऊन बसत. मीरेची गोविंद भक्ती पाहात सुरेल सुरांमधलं तिचं भजन तल्लीन होऊन ऐकत असत. अलीकडे ते कुठल्याही राजकीय विषयांवरही बोलत नसत. मात्र घटका मीरेशी भागवत, गीता अशा अनेक धर्मग्रंथांवर चर्चा करीत असत. अनेक संत सज्जनांना ते मीरेच्याच कक्षात बोलावून घेत. तिथेच बसून मग त्यांची अध्यात्मावर चर्चा चाले. मीरेलाही मग त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवता येई, त्यांची सेवा करता येई. एक दिवस असेच ते मीरेच्या कक्षात बसून तिचं भावमधुर भजन ऐकत होते. तिच्या स्वर्गीय आवाजात तिची भावमधुर पदं ऐकून त्यांचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तिचं भजन संपताच सद्गदित होऊन ते म्हणाले, लाडो इकडे ये, अशी बस माझ्यासमोर. त्यांचा आवाज थरथरत होता. ओठ सुकले होते, डोळे खोल गेले होते. मीरा त्यांच्यासाठी आधी शीतल जल घेऊन आली. त्यांना ते पाजून त्यांच्यासमोर येऊन बसली. दूरवर शून्यात पाहात ते म्हणाले, लहानपणी तू हट्ट केला होतास या तुझ्या गिरीधरसाठी. त्याची मूर्ती मिळेपर्यंत तू अन्न पाणी घेतलं नाहीस. तेव्हा मला तुझ्या हट्टाचं मोठं कौतुक वाटत होतं. कसला हा बालहट्ट. भर पावसात स्वप्नातील दृष्टांत झाल्यावर तुझ्याकडे देण्यासाठी कान्हाची मूर्ती घेऊन चिंब भिजून आलेले ते साधू महाराज अजूनही मला डोळ्यासमोर दिसत आहेत. त्यांनी ती मूर्ती तुझ्याकडे दिल्यानंतर त्यांच्या नेत्रातलं ते अपूर्व समाधान अजूनही आठवतंय मला. निरोप घेताना ते म्हणाले की या गोविंदाच्या साक्षीने ही कन्या क्षितिज उजळून टाकणार आहे. कृष्णाच्या प्रेमयोगास पुन्हा मूर्त रूप देणार आहे. तसा गोविंदाचाच संकेत दिसत आहे. तुझ्याबद्दल ते जे म्हणाले ते मला आत्ता लक्षात येतंय. लाडो, तुझा तो फक्त बालहट्ट नव्हता, तर आपल्या मेडता घराण्याच्या उद्धाराची नांदीच होती ती. आज तुला हा संसार, हे जग ओळखत नाही. मात्र माझा ठाम विश्वास आहे की उद्या हेच जग तू घालून दिलेल्या भक्तिमार्गाच्या पदपथावर तुझ्या मागे असेल. तुझा अलौकिक प्रेमयोग कृष्णाच्या राधे इतकाच त्यांच्या हृदयात अखंड तेवत राहील. गीतेच्या सूत्राप्रमाणेच तुझी ही पदं त्यांना भक्तिमार्गावर सदैव दिशा देत राहतील. हा गोविंद राधे इतकाच तुझाही होऊन जाईल. बोलता बोलता त्यांना धाप लागायला लागली. श्वास जड होऊ लागला. मीरा त्यांना थांबवत म्हणाली, दुदासा, मला स्तुती नको, प्रशंसा नको. आज मी जी काही आहे ते तुमच्या तपश्चर्येचं फळ आहे. आपलंच संचित कर्म आहे. मी या कान्हाची आहे आणि माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याचीच होऊन राहीन. कृपा करून आपण जास्त बोलू नका. आपणास विश्रांतीची गरज आहे. तेव्हा शरीराला फार कष्ट देऊ नका. मी आपल्यासाठी काही फळं घेऊन येते.
नको लाडो, मला थांबवू नकोस. आज मला बोलायचं आहे. पुन्हा कसा बसा श्वास आवरीत दुधाजी म्हणाले. माझं ऐक, बिरमदेवास निरोप धाड. त्यांना म्हणावं, येताना माझी तलवार घेऊन या. हो, आणि जयमलला देखील बोलवून घे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. दुधाजी कसे बसे बोलत राहिले. त्यांची ही निर्वाणीची भाषा ऐकून मीरा अजूनच भांबावून गेली. मात्र त्वरित सावरून तिने दासींकडून सगळ्यांना निरोप दिले. थोड्याच अवधीत सारा राजपरिवार धावतच दुधाजींभोवती गोळा झाला. त्यांचे दोन्ही पुत्र बिरमदेव आणि रतनसिंह त्यांच्या पायाशी येऊन बसले. जयमलही आला. तो शांतपणे मीरेच्या कक्षातच पडून खोल नेत्रांनी दुधाजी शांतपणे मीरेच्या कक्षातच पडून खोल नेत्रांनी सगळ्यांना न्याहाळत होते. मग बिरमदेवांनी दुधासांची अनेक पिढ्या जपलेली वज्रमुठी तलवार त्यांच्या थरथरत्या हाताशी ठेवली. त्या तलवारीकडे पाहत दुधाजींनी तिला हळूच प्रेमळ स्पर्श केला. तिच्या धारधार टोकावरून कंपित हात फिरवला. क्षणभरच ते गतकाळात गेले. या तलवारीच्या साथीने लढलेली अनेक युद्ध, मिळालेले विजय ते आठवीत राहिले. बिरू, राजे बिरमदेवांकडे पाहत उत्तरले. पिढ्यानपिढ्या जपलेली अनेक विजयांचा साक्षीदार असलेली माझी ही शक्ती आज मी तुला सोपवतोय. तिची काळजी घे. तिला स्वतःजवळ धारण करून मातृभूमीचं रक्षण कर. माझ्या मेडत्याची शान वाढव. आपल्या बांधवांचं रक्षण कर. आपलं स्वातंत्र्य हिरावून देणाऱ्या आसुरांपासून प्रजेला वाचव. माझा पैल तीर आता मला दिसत आहे. बाबासा, बिरमदेव आवंढा गिळत हुंदका आवरीत म्हणाले. बाबासा, असं बोलू नका. तुम्ही हवे आहात आम्हास. तुमच्याशिवाय आम्हीच काय. ही मेडता नगरी देखील पोरकी आहे. त्यांनी दुधाजींची तलवार आपल्या मस्तकी धारण केली आणि दुधाजींना चरण स्पर्श केला. दुधाजी थकल्या नजरेने मीरेकडे पाहत स्मित करीत म्हणाले. बिरू, माझ्या या मीरेकडे लक्ष ठेव. आपल्या घरी आलेली त्या गिरीधर गोपालाची ठेव आहे ही. एक महत्कार्य तिच्या हातून होणार आहे. तिला दुखवू नकोस. कशी बशी मान उचलत त्यांनी हळूच आपल्या गळ्यातून तुळशी माला काढली. मीरेकडे देत ते म्हणाले. लाडो, कोण्या मोठ्या साधूचा प्रसाद आहे ही माला. आता माझ्या काय कामाची. माझा प्रवास संपला. ती तुझ्या योग्यच आहे. मीरेने मोठ्या श्रद्धेने ती तुळशी माळा हाती घेतली. तिला वंदन करून ती आपल्या कंठी धारण केली. जयमलचा हात हातात घेऊन ते म्हणाले. पुत्रा, माझ्या मेडत्याच्या रक्षणास पित्यास आणि काकासांना सहकार्य कर. मोठा वीर होऊन तू सूर्यासमान तळपशील. माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण कर. मला तुला योद्ध्याच्या वेशात आणि मीरेला नवीन वस्त्रालंकारात एकदा शेवटचं पाहायचं आहे. कराल ना. राजे बिरमदेवांनी पाणावलेल्या नेत्रांनी दोघांकडे पाहत मूक संकेत केला. थोड्याच वेळाने जयमल राजपूत योद्ध्यांच्या वेशात दुधाजींसमोर आला. त्याने आपली तलवार, भाला आणि ढाल घेऊन दुधाजींना आदराने नमस्कार केला. तेव्हा त्यांचे डोळे या योद्ध्या राजकुमारास पाहून तृप्त झाले. तेवढ्यात मीरा भरजरी वस्त्राभूषण परिधान करून पुढ्यात आलेली पाहताच दुधाजींचे नेत्र चमकून उठले. जणू साक्षात महालक्ष्मी त्यांच्यासमोर प्रकट झालेली आहे. दोघांनीही त्यांना चरणस्पर्श केला. त्यांच्या मस्तकावर आपला थरथरता हात ठेवून आशीर्वाद देत म्हणाले. तुम्ही दोघेही मेडत्याचे वैभव आहात. या परिवाराची शान आहात. जयमलचं शौर्य आणि मीरेची भक्ती संपूर्ण आर्यावर्तात अखंड तेवणाऱ्या ज्योती समान प्रकाशवत राहील, असा आशीर्वाद आहे माझा. राम कृष्ण हरी.
गोविंद मुरारी. दोघे जण त्यांच्या चरणाशी बसून होते. ते गोविंदाचा जप करीत होते. साऱ्या महालावर चिंतेचे निराशेचे ढग दाटून आले होते. राणी सा आणि राजे बिरमदेव यांना तर अश्रू आवरणं कठीण होत होतं. अखेर दुदाजींचा श्वास संथ होत गेला तसा गोविंदाचा जप मंद मंद झाला. एका क्षणी तो स्थिरावला. राजवैद्यांनी त्वरेने त्यांची नाडी तपासली आणि दुःखावेगाने आपले नेत्र मिटून घेतले. त्यांचे राजे दुदाजी कधीच पैलतीरी निघून गेले होते. अखंड राजपुतान्यामध्ये मेडत्याचं स्वतंत्र राज्य स्थापित करणारा, मातृभूमीसाठी अखेरपर्यंत लढणारा प्रजेचा वाली पंचतत्वात विलीन झाला होता. प्रजेवर पित्या समान माया करणारा, सदैव गोविंदाच्या चरणी लीन असणारा कृष्ण भक्त वीर शिरोमणी आज विष्णुपदी लीन झाला होता. मीरा तर शून्यात हरवून गेली होती. मातेनंतर मातेहूनही अधिक माया लावणारा, तिला कृष्ण भक्तीचा मार्ग दाखवणारा, तिला तिच्या जीवनाचा उद्देश सांगून जाणारा तिचा मार्गदर्शक गुरु निघून गेला होता. मीरा पुन्हा एकदा एकटी झाली होती. मेडता नगरी पोरकी झाली होती. श्रोते हो, दुदाजी सर्वांना सोडून गेले. जगरहाटीच्या नियमाला अपवाद तरी कसे असतील, हो ना? सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. नियतीच्या या अलिखित नियमांचं थोडं चिंतन करू. त्यासाठी तुर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.